आता या संदर्भातलं आरोपपत्र दाखल झालं खरातांच्यावर की ही जी बदनामी माझी खोटी केली गेली त्याच्याबद्दल कुठली कायदेशीर कारवाई करायची याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय मी घेईन. परंतु अशा रीतीने सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत त्यांची चांगली प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा अतिशय चुकीचा आहे असं माझं ठाम मत आहे. आणि मी त्या निमित्ताने ह्या जे असा प्रयत्न करतायत त्यांचा निषेध करत असताना खरातांचा निषेध करत असताना अशा ज्या राजकीय प्रवृत्ती आहेत की ज्यांना महिलांच्या हितामध्ये इंटरेस्ट नाही ते खरातना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही परंतु इतरांची बदनामी करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे असं स्पष्ट आपल्याला सर्वांना सुद्धा जाणवत असेल. आणि त्याच्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे की घडलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद आहे याचा निषेध प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा ही त्या खरातनं झाली पाहिजे अशी माझी ठाम भूमिका. सगळेच राजकारणी एकाच वेळेला खराबच्या पायापर्यंत जातातच कसे काय? दोघांनी महाराष्ट्र आहे राजकीय नेत्यांना बंधुबाबांची गरजच काय नसते. याच्यामध्ये असं आहे की कोणीतरी आपण म्हणतो की एखादं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये प्रचिती येते किंवा त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला खरोखर एक चांगली भावना असं जर एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं करत एकामेकाशी चर्चेमधून या लोकांची प्रसिद्धी होते आणि त्याचा गैरफायदा अशी मंडळी घेत असतात असं माझं ठाम मत आहे. कारण मी शिवमंदिर म्हणून गेलो होतो त्या निमित्ताने ओळख झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक महनीय व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी येत असतात. हे बघा श्रद्धा हे वेगळे भाग आहे आणि जादूटोना हा वेगळा भाग आहे. मी स्वतः जरी माझी ओळख झालेली असली तरी कुठल्याही तऱ्हेच्या अघोरी विधीमध्ये मी भाग घेतलेला नाही. मंदिरामध्ये जी ब्राह्मण पूजा करत असतात त्याच्यामध्ये आपण बघितलं की शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो पाण्याचा अभिषेक केला जातो. याच्या पलीकडे कुठल्याही पूजेमध्ये किंवा आपण जे म्हणता की अंधश्रद्धेमध्ये जे वेगवेगळ्या तऱ्हेचे विधी केले जातात अशा कुठल्याही विधीमध्ये मी स्वतः भाग घेतलेला नाही. त्याच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाने शंकराची पूजा म्हणजे शिवपूजा करण्याच्या व्यतिरिक्त काय केलं असेल असं मला स्वतःला वाटत नाही. परंतु एकंदरीत आता ज्या बातम्या येतात त्याच्यावरून त्यांनी आपलं ज्योतिषाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा गैरवापर करून अनेक महिलांना फसवल्याचं आता निदर्शनाला आणत आहे आणि अत्यंत चुकीची बाब आहे आणि महिलांवर अन्याय करणारी बाब आहे. तर त्यांना कठोर जर शासन झालं तर निश्चितपणे एक चांगला मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्राला जाऊ शकतो. बिलकुल नाही. मी फक्त शिंदे साहेबांच्या बरोबर त्या मंदिरामध्ये गेलो होतो. याच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांना मी मंदिरात नेलेलं नाही आणि जे फोटो प्रसिद्ध झाले त्यातला एकही फोटो माझ्या ऑफिस मधला नाही आहे. त्या ठिकाणी सिन्नर येथं जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता. त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरात सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रत्येक आहे. त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध कोणी हे बघा त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं. शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डी पासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे. ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे. दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही. दुसरा जो फोटो आहे तो ज्यावेळेला ज्या गावामध्ये हे मंदिर आहे तिथल्या रस्त्याच्या संदर्भात ते एक निवेदन घेऊन आले होते त्यावेळेचा तो फोटो आहे. तो मुंबईचा फोटो आहे आणि तो वर्षा निवासस्थानावरचा फोटो आहे. नाही मला या संदर्भातली काहीच माहिती नाही की अशा तऱ्हेच्या अघोरी पूजा ते करत असतील हे सुद्धा मला आजपर्यंत माहिती नव्हतं आणि त्याच्यामुळे असं जर काय माहिती असते तर मुळात त्या मंदिरातच मी गेलो नसतो. हे साफ चुकीचं आहे.
मी कुठलीही पूजा करत नाही आणि मला जर कोणी सांगितलं पूजा करा म्हणून तर मी साईबाबांचा भक्त आहे. मी सांगतो माझं जे काय व्हायचं ते साईबाबांच्या कृपेने व्हायचं. आज माझं वय जवळजवळ 70 वर्ष आहे. आयुष्यामध्ये असे आरोप माझ्यावर कधी आले नाही. पूजा केल्याचा आरोप माझ्यावर कधी आलेला नाही. अघोरी कृत्य केल्याचा माझा आरोप कधी माझ्यावर आलेला नाही. हे सगळे जे प्रकार असतात हे ह्यांच्या मनामधले प्रकार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की काही वर्षापूर्वी संजय राऊत यांनी एका महिलेबरोबर कशा रीतीने बोलणं केलं याच्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत. आणि किती खालच्या भाषेमध्ये ते महिलांच्या सोबत बोलतात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे. आमच्यासारखी लोक जी महिलांचा आदर करतात, त्यांच्यासाठी नेहमी लढा द्यायला पुढे असतात, त्यांच्याबाबत असं काही बोलणं हे साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. तो अनेक राजकारण्यांना संधी द्यायचा, कॉलवरती त्यांना भेटायला या म्हणायचा. त्यानंतर अनेकदा तो असं देखील म्हणायचा की मंदिरात या, तुमच्यामध्ये काही दोष असेल तर तो देखील काढू. म्हणजे तुम्हाला त्याने असे फोन केले किंवा कधी तुम्हाला या गोष्टीचा संशयच नाही आला की हा व्यक्ती असा असेल? मी आपल्याला सांगितलं की माझा दिवस हा साईबाबांच्या काकड आरतीने सुरू होतो आणि शेजारतीने माझा दिवस संपतो. रोज दिवसातला 1 तास हा मी आता काय कामाचा वेळ फुकट घालवत नाही. पहाटे 6 वाजता माझी पहिली काकड आरती होते आणि रात्री 10:30 वाजता शेजारती होते. मी साईबाबांचा भक्त आहे आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेच्या कुठल्याही विधीमध्ये मी स्वतः विश्वास ठेवत नाही. तुमची श्रद्धा ही सगळ्यात मोठी असते आणि श्रद्धा तुम्हाला अनेक वाईट प्रसंगांमधून बाहेर काढते. त्याच्यामुळे हे जे काय राजकीय षडयंत्र संजय राऊत आणि त्यांच्या कंपनीने केलेलं आहे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी होणार नाही याची मला 100% खात्री आहे. तुमच्या घरी काय पूजा वगैरे झाली होती? माझ्या घरामध्ये आजपर्यंत कधीही पूजा झालेली नाही आहे. माझ्या घरामध्ये फक्त स्वामी समर्थांच्या पादुका येतात त्याची पूजा होते किंवा ज्यावेळेला गुरुपौर्णिमा असते त्या दिवशी साईबाबांच्या पादुका माझ्या घरी येतात त्यांची फक्त आम्ही पूजा करतो. याच्या व्यतिरिक्त कुठलीही पूजा ही माझ्या घरी कधीही होत नाही. असं मला नेमकं आठवणार नाही. परंतु मी शिर्डीचा भक्त असल्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये सिन्नरवरून शिर्डीला जायला लागायचं. त्यावेळेला ईशानेश्वर मंदिरमध्ये जाणं व्हायचं. आता समृद्धी महामार्ग झाल्यानंतर किमान वर्षभर तरी तिथं मी गेलो नसावं असं मला वाटतं. तुम्ही झालेला मला खूप आवडतं सगळं गावात करा. पाण्याची बाटल्या एका मुलाला घेऊन परिसराचा असा जवळपास 1.5 कोटींची तरतूद केली त्या मुलासाठी झाली. तिथं कार्यक्रम त्याच्या माध्यमातून होता. हे बघा कुठल्याही मंदिराला महाराष्ट्रामधल्या अनेक मंदिरांना सरकारच्या मार्फत मदत केली जाते. जोपर्यंत यांचं हे प्रकरण समोर आलं नाही त्यावेळेला इतर मंदिरांपर्यंत प्रमाणित एक पवित्र मंदिर म्हणून त्या मंदिराकडे बघितलं जातं. परंतु ज्या प्रकारे जी कृत्य त्या मंदिरामध्ये केली गेली त्यामुळे ह्या मंदिराचं पावित्र्य सुद्धा भंग पावलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे खरात हेच या गैरप्रकाराला सुद्धा जबाबदार आहेत. कारण मंदिरामध्ये अशा तऱ्हेची कृष्णकृत्य घडता कामा नये आणि ती आम्ही जी लोक मंदिराला मानतो ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या भावनेला त्याच्यामुळे ठेच पोचलेली आहे. एक असतं की महिलांवर ज्याला अन्याय होतं त्याला महिला आयोगाची फार मोठी जबाबदारी असते महिलांचं संरक्षण करायची आणि त्यांना न्याय द्यायची. त्या ट्रस्टच्या सदस्य होत्या आणि त्याच्यामुळे त्या संबंधित व्यक्ती होत्या. कारण हा प्रकार हा ईशानेश्वर मंदिरामध्ये घडलेला होता. त्या ईशानेश्वर मंदिरच्या ट्रस्टमध्ये डायरेक्टर म्हणून सहभागी होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून महिलांना न्याय मिळू शकेल की नाही अशी शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये येण्याची शक्यता असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिले. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ते शिंदे साहेबांना फक्त 2 वेळा भेटले. पहिल्या वेळेला ज्यावेळेला शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून 10 किलोमीटरवर हे मंदिर असल्यामुळे मंदिरातल्या पूजेला ज्यावेळेला शिंदे साहेब गेले त्यावेळेला एक भेट झाली आणि दुसऱ्या वेळेला रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी घेऊन ज्यावेळेला ते मुंबईला आले होते त्यावेळेला त्यांची चर्चा झाली. परंतु या चर्चेमध्ये त्यांच्या मागणीच्या व्यतिरिक्त कुठलीही चर्चा झाली नाही. टार्गेट केलं जातं असं वाटतंय का? 100% टार्गेट घेतलं जातं आणि ते उभाटाकडून केलं जातं.
माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा एका महिलेमागे 500 रुपये देऊन मोर्चा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण 200-300 महिला सुद्धा जमू शकल्या नाही. जे लोक निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्याच्यामध्ये अशाच प्रवृत्तीचा माफिया गुंडगिरीचा एक मनुष्य आहे. त्यांनी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला, कारण कोट्यवधी रुपये माझ्या विरोधात खर्च करून सुद्धा मला तो पराभूत करू शकला नाही. आणि ही माझी 4थी टर्म आहे. माझ्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 2 पेक्षा जास्त वेळा कोणीही कंटिन्युअसली निवडून आलेलं नाही. मी 4थ्या वेळेला निवडून आलेलो आहे. आणि हे करत असताना मी दर खेपेला ज्याप्रमाणे उभाटाचा पराभव केला त्याचप्रमाणे या अपक्ष गुंडाचा सुद्धा पराभव केलेला होता. त्याच्यामुळे हा गुंड मनुष्य त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि ह्या पैशाचा वापर करून वेगवेगळ्या सोशल मीडियाना हाताशी धरून ही सगळी कृत्य तो करतो. आणि त्याच्याचमुळे मी तुम्हाला सांगितले की एकदा या संदर्भामधलं चार्जशीट फाईल झालं किंवा या लोकांवर काहीतरी कारवाई करायला लागतील, नाहीतर हे असंच धजावत राहतील आणि लोकांची अशाच तऱ्हेने बदनामी करत राहतील. त्याच्यामुळे या प्रवृत्तीला सुद्धा कधीतरी ठेचलं पाहिजे. ज्याप्रमाणे खरात ही एक वाईट प्रवृत्ती आहे, तसंच हे बदनामी करणारी लोक सुद्धा वाईट प्रवृत्ती आहे आणि ते समाजामधल्या चांगल्या लोकांची बदनामी स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतात. ऑपरेशन आपण एक अतिशय चांगले राज्यमंत्री होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीचे टर्म्स ऑफ रेफरन्स काय असले पाहिजे आणि कालबद्ध काही मुदत त्यांना दिली पाहिजे. मला असं वाटतं की SIT मध्ये